म्हणून त्या गीताची किंमत फक्त पैशात होत नाही. अन जन्म देऊन नशीब आपलं म्हणा ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. संसार केला उपाशी पोटीन धन इष्टी लेकासाठी. सून म्हणती नावर करून घ्या नाव, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. आई बापाला सांगता येईना कोणा ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. आला दिवाळीचा सण मला माहेराला जाणं, पण माहेरात नव्हती आई मला आठवण येत्यालय. माहेरात आई नसताना काय होतं हे गीत जेव्हा आईने म्हटलं आणि रडत रडतच म्हटल्या होत्या त्या पण, कारण आई आणि वडील त्यांचे पण आता या जगात राहिलेले नाहीये, त्यामुळे ते रडता रडताच टाकलं होतं. ते गीत एवढं व्हायरल झालं होतं की जे बहीण भाऊ काही कारणास्तव बोलत नव्हते त्यांच्या अनेकांचे फोन आले की आम्ही 6-6 महिने झाले, 6-6 वर्ष झाले बहीण भाऊ बोलत नव्हतो, पण तुमच्या आईचं गीत ऐकलं आम्ही एकमेकांना भेटत जातो. वृद्धाश्रमाचं गीताचं पण तेच झालं. म्हणून त्या गीताची किंमत फक्त पैशात होत नाही. काही आई वडील मुलांसाठी देवाप्रमाणे असते. देवळीतल्या देवाला मानत नाही पण आपल्या आई वडिलांना मानतात. ते आता जे आई गाणं म्हणत आहे, माता पिता आवडत नाही बाई कोणाने, आई वडिलांनी काय केला गुन्हा. आई बापाला आनंद झाला ग ताट बारशाचा केला. आई बापाचे उपकार मनात जाना ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. आई बापाचे उपकार मनात जाना ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. संसार केला उपाशी पोटी धन इष्टी लेकासाठी. संसार केला उपाशी पोटीन धन इष्टी लेकासाठी. सून म्हणती नावर करून घ्या नाव, या आई बापाना काय केला गुन्हा. सून म्हणती नावर करून घ्या नाव, या आई बापाना काय केला गुन्हा. घरात जेवते राजा राणी गाई बापाला पुसान कोणी. घरात जेवते राजा राणी गाई बापाला पुसान कोणी. आणि आई बापाला सांगता येईना कोणा ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. ह्या आई बापाला सांगता येईना कोणा ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. आई बाप राहते उपाशी घरी न 4 चौघामध्ये नेव करी. अन जन्म देऊन नशीब आपलं म्हणा ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. जन्म देऊन नशीब आपलं म्हणा ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. आई बापाना काय केला गुन्हा. सून म्हणी जाऊ द्या पंढरीन काम यायचं नाही ना घरी. सून म्हणी जाऊ द्या पंढरीन काम यायचं नाही ना घरी. अन गाडीत यायला लवकर बसून द्या ना ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा. अन गाडीत यायला लवकर बसून द्या ना ग, ह्या आई बापाना काय केला गुन्हा.